एखाद्या माणसानं आपल्या व्यवसायाबद्दल प्रामाणिक असणं, आपल्या कामाबद्दल एकनिष्ठ असणं, हे आजच्या काळात कुठल्याही व्यवसायात अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट झालेली आहे. या घराचा शोध घेताना मला हे घर सापडलं आणि एखादा माणूस आपल्या व्यवसायाबद्दल, कामाबद्दल किती प्रामाणिक असू शकतो, एकनिष्ठ असू शकतो, याचा एक सुखद अनुभव आला. मी ज्या घरात आता सध्या राहत आहे, एक साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी मी या घरात आलो आणि हे घर मला स्वप्नशील डेव्हलपरचे संचालक श्री संदीप अंजनकर यांच्यामुळे मिळालं. संदीप अंजनकर हा माणूस असा आहे की तो स्वतःच्या फायद्यापेक्षा, स्वतःच्या व्यावसायिक लाभापेक्षा आपण ज्या ग्राहकांना घर देतो त्यांना आनंद कसा मिळेल, ते आनंदित कसे होतील आणि नव्या घरात आल्यानंतर त्यांच्या संपूर्ण आनंदाच्या कल्पना कशा पूर्ण होतील याकडे त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. एक प्रत्येक माणसाचं एक आपल्या सुंदर घराबाबत एक स्वप्न असते. मी नागपुरात 28-29 वर्षांपूर्वी जेव्हा इथे आलो शिकायला आणि नोकरीसाठी, तेव्हा माझंही एक सुंदर घराबाबत स्वप्न होतं. मी अनेक चांगल्या कल्पना, चांगल्या घराबाबत माझ्या डोक्यात, माझ्या मनात, माझ्या मेंदूत आखल्या होत्या आणि आज 28-29 वर्षानंतर या घराच्या रूपानं माझ्या सुंदर घराबाबतच्या कल्पना आणि माझं सुंदर घराचं स्वप्न आज या घराच्या निमित्तानं पूर्ण झालं. त्याबद्दल मी संदीप अंजनकर यांचे अगदी मनापासून आभार मानतो. साधारणतः एखाद्या नवीन घरी, नवीन फ्लॅट घेतल्यानंतर त्या फ्लॅटचे लोक त्या बिल्डर बद्दल चांगलं बोलत नाही. पण परवा आमच्या शेजारी वास्तू झालं आणि त्या वास्तूला अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर आले, तेव्हा त्या घरासोबतच इथे येणारा प्रत्येक पाहुणा हा संदीप अंजनकरांचं कौतुक करत होता. किती चांगलं घर बांधलं, किती चांगली बिल्डिंग बांधली, किती चांगल्या फॅसिलिटीज दिल्या. तुम्ही जर वर जाऊन बघितलं तर टेरेसवर ज्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबत जी अगदी पाईप सुद्धा दिसू नयेत यासाठी सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे की साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स वर येतात आणि ते दिसत असतात, पण ते दिसले तर आपली बिल्डिंग खराब होईल, चांगली दिसणार नाही, याचीही काळजी या बिल्डरने घेतलेली आहे. आणि त्यांचा हा 22वा प्रोजेक्ट आहे उशक्काल मालती, जिथे आम्ही आता राहत आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य मी जे पाहिलं, मी अनेक वर्ष पत्रकारितेत होतो, त्यांच्या व्यवसायाची, त्यांच्या कंपनीची जाहिरात कधीही कुठल्या वर्तमानपत्रात, कधीही कुठल्या डिजिटल मीडियात मला पाहायला मिळालेली नाही. त्यांची मार्केटिंग टीम सुद्धा नाही. भूमिपूजन ज्या दिवशी होते किंवा ज्या दिवशी एखाद्या साईटवर त्यांचा बोर्ड लागतो, लगेच त्याच्या आठवड्याभरात त्यांच्या संपूर्ण स्कीमची बुकिंग होत असते. मला असं वाटते की नागपुरातील हा एकमेव असा डेव्हलपर बिल्डर आहे की ज्यांना स्वतःच्या प्रोजेक्टची जाहिरात किंवा मार्केटिंग करायची गरज पडत नाही. आणि याचं कारण असं की हे संदीप अंजनकर ज्या सुखसुविधा आपल्या ग्राहकांना देतात, जो आनंद देतात, तो आनंद या व्यवसायात इतरांना देता येत नाही. अगदी छोटं उदाहरण आपण घेऊ की ही जी AC लावलेला आहे, याचं ACचं पायपिंग सुद्धा कन्स्ट्रक्शन करताना दिल्या गेलेलं आहे. आपल्याला कुठेही इथे अगदी इलेक्ट्रिक फिटिंग करत असताना सुद्धा ती अखंड राहील, ती तुटलेली नसावी, हा सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो. आणि आपल्या बिल्डिंगमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा सुरक्षित असावा यासाठी अगदी इलेक्ट्रिक इक्विपमेंट्सच्या बाबतीत जी काही काळजी घेता येईल, तसेच मॉड्युलर किचनच्या बाबतीत जी काही काळजी घेता येईल, प्रत्येक रूम, वॉशरूममध्ये ज्या काही फॅसिलिटीज देता येईल त्याबाबत संदीप अंजनकर हे अतिशय दक्ष असतात. आणि मला अनेक माझे मित्र गमतीनं म्हणत असतात या क्षेत्रातले की या बिल्डरला परवडते कसं. मला असं वाटते की या बिल्डरला परवडते, पण ज्या दिवशी इथे येणारा माणूस, ग्राहक किंवा व्यक्ती, त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि समाधान जेव्हा तो संदीप अंजनकरांना थँक्यू म्हणतो, तेव्हा मला असं वाटते की त्यांच्या कामाचं समाधान आणि त्यांच्या व्यवसायातला नफा हा त्या दिवशी अंजनकरांना मिळत असतो
आणि या निमित्तानं मी अंजनकर साहेबांचे मनापासून आभार यासाठी मानतो की माझं सुंदर घराचं स्वप्न त्यांच्यामुळे पूर्ण झालेलं आहे. आणि तसेच या कन्स्ट्रक्शन साईटचे आर्किटेक्ट श्री पंकज चिचमलातपुरे हे सुद्धा अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत. कुठेही चूक होऊ नये किंवा कुठेही नियमाचा भंग होऊ नये यासाठी अंजनकर आणि चिचमलातपुरे हे अतिशय काळजीपूर्वक काम करत असतात. आणि या बिल्डिंगचं आर्किटेक्चर ज्या पद्धतीनं केलेलं आहे, मला असं वाटते की आजच्या तारखेला नागपुरातील लक्ष्मीनगरातील एक अतिशय चांगली बिल्डिंग, एक अतिशय चांगलं अपार्टमेंट म्हणून उषक्काल मालती याचं नाव होईल. मी अंजनकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आणि असंच व्यवसायाबद्दल प्रामाणिकता, एकनिष्ठता आणि त्यांच्या स्वभावातला जो सज्जनपणा आहे तो कायम राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.